माधुरी इंगळे सशक्त महिला आहे, तिचं संघटन जबरदस्त आहे आणि कार्य केलेले आहे, त्यामुळे माधुरी इंगळे येणार. त्यावेळेस निवडणूक असली त्याच त्यांचे नाही का चेहरे दिसते. प्रभाग क्रमांक 7 मध्ये धगधगती मशाल पेटणार आहे. माधुरी म्हणजे हे चाललं पाहिजे बीजेपी. चांगले काम आहे ना, म्हणूनच जेव्हा होतं तेव्हा त्यांनी चांगले कामं केले. प्रभाग क्रमांक 7 मध्ये सध्या कोणत्या पक्षाचा किंवा कोणत्या व्यक्तीचा बोलबाला आहे? आता हे आता इथं बीजेपीचा आहे, भारतीय जनता पार्टीचं. हा, बीजेपी कडनं कोण आहे कॅन्डिडेट? माधुरी इंगळे आहे हां हां. आणि सतीश जयशिंगपुरे. तुम्हाला काय वाटते कोण जिंकलं पाहिजे यावर्षी? माधुरी म्हणजे हे चाललं पाहिजे बीजेपी. म्हणजे माधुरी इंगळे चांगले काम आहे ना, म्हणूनच जेव्हा होतं तेव्हा त्यांनी चांगले कामं केले. जेव्हा नगरसेवक होती तेव्हा तिनं चांगले काम केले, संपर्क चांगला केला, सगळं प्रॉब्लेम सॉल्व केले. त्यावेळेस निवडणूक असली त्याच त्यांचे नाही का चेहरे दिसते. मग नाही का निवडणुकीच्या नाही का वेळेवर तो राहिला वोटिंग करायचा, तो राहिला वोटिंग बाकी मग 5 वर्षानंतर कोणी बिमार आहे, कोणी करा काही त्रास आहे, मग काही लक्ष देत नाही, कोणी काही पाहत नाही, काही नाही. बीजेपीचा पक्ष कारण कामं केलेले आहे बीजेपी पक्षाने, आणि वरच्या नरेंद्र मोदी यांना पाहून ते वोटिंग करतात. देवाभाऊ पक्षाचं होईल आणि व्हायलाही पाहिजे. पक्षच महत्वाचा आहे. पक्ष हा मजबूत पक्ष आहे आज एक नंबरला. जेवढ्या महिला आहे त्या तर भारतीय जनता पार्टीलाच करतील मतदान. बरं, कोणी असेल ना उमेदवार वगैरे ज्यांनी उमेदवारी दाखवली आहे, ज्यांना सशक्त करायचं आहे, महिला उमेदवार पण असतील असं मला वाटते. हो आहे ना, ओबीसी मध्ये महिला उमेदवार आहेत ना, आणि ओपनमध्ये ओपन पुरुष आहे. आपल्या इथेच आहे गांधीनगरला, टिळकनगरला सतीश जयशिंगपुरे. तर यांचं हे दोघंही जण पाहिजे, पॅनल यायलाच पाहिजे आणि येईलच असं मला वाटतं. माधुरी इंगळे सशक्त महिला आहे, तिचं संघटन जबरदस्त आहे आणि कार्य केलेले आहे, त्यामुळे माधुरी इंगळे येणार. या प्रभाग नंबर 7 मध्ये तुमची अशी अपेक्षा आहे की त्यांनी यायला पाहिजे आणि येईलच ना, यायला पाहिजे म्हणजे यायलाच पाहिजे, येईलच. पक्ष मजबूत करायचा आहे आणि वरचं संघटन आम्हाला भारतीय जनता पार्टीचंच पाहिजे आहे. प्रभाग क्रमांक 7 मध्ये धगधगती मशाल पेटणार आहे. कोणता पक्ष, कोणी कॅन्डिडेट? कॅन्डिडेट ओपनमध्ये विद्याधर महात्मेजी आहे, ओबीसी मधून वर्षाताई ढेंगे. कोणत्या पक्षासाठी? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उभा. त्यांची अपेक्षा आहे की जिंकू शकतात 100%. कारण की सर्वांचं तेच मत आहे. बरं, नगर परिषदेमध्ये शिवसेनेची नगराध्यक्ष बसणार म्हणून.